आता हे कोबी आपण घातला. हो. पुढे सॉस पुढे ती आई आता सांगत राहणार मला एक 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 चमचा घालते sauce घर मी बरं. विसरलं नेहमीसारखं विसरतो. तर एक आपण चमचा सोया सॉस घाल. पहिला एक चमचा सोया सॉस टाकूया. बर. आता आपण सोया सॉस घातला. हा. पुढे काय? आता हे विनेगर विनेगर. आपण ओके. चिली सॉस अजून थोडं लागेल असं अजून मला वाटतं. तुम्हाला तिखट आवडतं का? नाही असं नाही, पण एकंदरीतच नूडल्सला जरा त्याचा फ्लेवर असला की ते चांगलं हो. लागतं. हे मी सगळं आपापल्या पद्धतीने घालतो. मला बरोबर. डोक्यात जराही येत नाहीये की हे मला तुम्हाला पण द्यायचं आहे. बरोबर. पुढे काय लागणार आहे? पुढे आपल्याला यात कांद्याची पात नाही, यात आपल्याला थोडीशी मिरी पावडर टाकायची आहे हो ना, मिरी पावडर. थोडीशी एकदम टाका. पुरे हो हो. बरं. आणि कांद्याची पात ह्याच्या नंतर घालायची कारण का ती खूप नरम असते, तर बरोबर. ती थोडीशी टाकायची. ओके. पुढे काय करायचंय? आता मीठ टाक आणि नूडल्स टाक. हो, मीठ थोडंसं. घ्या. आपण आता नूडल्स घालू. नूडल्स त्यामध्ये घालूया. पुरे बस बस. हे मी यासाठी कमी घालतोय कारण का त्या प्रमाणानुसार सर्व बनवलेलं आहे. बरोबर. चला, म्हणजे हे नूडल्स परतून घेतले की आपला पॅकिंग नूडल्सचा एक टप्पा पूर्ण होईल. हो. तो झाला की मग आपण ग्रेव्ही तयार करायच्या कृतीकडे वळू. बरोबर. नक्कीच नक्कीच. चला ठीक आहे. चालेल. आपण आधी हे काढून घेऊया. हो, हे काढून घेऊया. घ्या. याच पॅन मध्ये केलं तरी चालेल ना? हो, आता आपण पहिलं थोडं तेल घेऊया. घ्या. तेल आपण घातलंय त्याच्यात. हो, आता आपण आहे ना त्याच्यात थोडं आलं, थोडंसं लसूण. लसूण. ओके. आता ही ग्रेव्ही टाईपच बनवायचं आहे. बरोबर. कांद्याची पात थोडीशी. हा. कांद्याच्या पातीने एक वेगळी चव येते. बरोबर. आणि ते दिसायला छान दिसतं. हो. हिरवं थोडी असल्यामुळे. मिरी पावडर थोडीशी. मिरपूड. बरं. पुरे इतकी? हो, पुरेशी. पुढे काय लागणार आहे आता? पुढे मैद्याचा घोळ ओके. घालायचा आहे. हो. मैद्याचा गोळ घातला. आता पुढे पाणी घाल ना थोडं, नंतर थोडंसं घट्ट पाणी घाला व्हायला किंवा लागतो. नाहीतर जसं वेळ घट्ट लावतोयस ना त्याच्यामुळे घट्ट झालं ते. हा, आपण मैद्याचा गोळ त्याच्यात घातला. हो. पुढे तर थोडं नावापुरतं थोडंसं आपण कोबी टाकू शकतो याच्यावर. पुढे इतकी? येस येस, चालेल. ओके. नंतर हे सॉसेस लवकर टाका ओके. आणि थोडंसं सोया सॉस. थोडंसं त्याला चवीपुरतं मीठ टाकायला पाहिजे. मीठ बघ बरं. हो, पुरे. परफेक्ट आहे. तर थोडीशी पाट टाकली पण घाल. कांद्याची पात घालू आता मग? दिसायला हिरवी दिसेल ना जरा. बरोबर. छान दिसतं हिरवं ते. बस झालं. त्यात थोडीशी कांद्याची पात. पात. व्हेरी गुड. पॅकिंग नूडल्ससाठी लागणारी ही जी ग्रेव्ही आहे ती आम्ही तयार करून घेतली. नूडल्स सुरुवातीलाच आपण छान तयार करून घेतलेले आहे. हो. आता तू ह्याला तुझ्या पद्धतीने सजवणार आहेस, नक्कीच. जसं तू त्या हॉटेलमध्ये पाहिलं होतंस. हो.